साठी निवडलेला श्लोक भगवद्गीतेमध्ये माणसाच्या इंद्रियाचा माणसाच्या वागण्यावर होणारा परिणाम या संदर्भात देण्यात आलेला आहे। आणि म्हणून हा श्लोक कर्मेंद्रियानी संयम्यः यः अस्ते मनसा स्मरम् इंद्रिय अर्थान विमूढा आत्मा मिथ्याचारास उच्यते। आता थोडं तुम्ही सगळेजण हुशार मंडळी आहात, समजदार मंडळी आहात, शहरीकरणाच्या जगामध्ये राहणारी मंडळी आहात, एका विशिष्ट ध्येयाने जीवनाचा अर्थ काढून त्या दृष्टीने आपलं वाटचाल करणारी मंडळी आहात। थोडं माझ्या पामराचं या पुढील काळ या प्रवचनाच्या माध्यमातून होणारे विचार काळजीपूर्वक मन लावून ऐका। काही आमच्याही प्रवचनात काही गोष्टी अपूर्ण असू शकतात, काही गोष्टी अर्धवट असू शकतात, काही गोष्टी गैरसमज निर्माण करू शकतात, पण आमच्या यथामती यथाशक्ती यथा ज्ञान यथा अनुभव आम्ही आमचं सर्वस्व या प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करू। या श्लोकाचा सरळ अर्थ काय? कर्मेंद्रियानी संयम्यः यः अस्ते मनसा स्मरम्। कर्मेंद्रिय ही तुम्हाला मला सर्वांना भगवंताने दिलेली मोठी शक्ती आहे। कर्मेंद्रिय ही आमच्या कामाची पद्धत आहे। जसा एखादा जेसीबी त्याच्या पुढे असणारा एक चमचा आणि मागे असणारा एक रोडर या दोनच्या माध्यमातून काम करतो, आणि समजा एखादा जेसीबीला पुढे चमचा नाही आणि मागे रोडर नाही आणि तो तुम्ही आणला आणि 10 तास चालवला, काय काम होईल? काहीच काम होणार नाही। जरी तो जेसीबी चालू ठेवला, जरी तो रेस केला, जरी तो फिरवला, तर त्याने काहीच होणार नाही। जोपर्यंत त्याचं कर्म करणारं इंद्रिय काम करत नाही तोपर्यंत काम होणार नाही। तसंच आमचं आहे। आम्ही किती जेवलो, किती खाल्लं, किती पाहिलं, किती ऐकलं, किती चव घेतली, किती स्पर्श केला, किती ज्ञान मिळवलं, जोपर्यंत कर्मेंद्रियाच्या माध्यमातून कर्म करत नाही तोपर्यंत आमचं जीवन सफल होणार नाही। कर्म किती वेळाचं आहे? कर्म अव्याहत आहे। कर्म दिवसाही आहे, कर्म रात्री आहे, कर्म झोपेतही आहे, कर्म स्वप्नातही आहे, कर्म 24 तास चालू आहे। कर्म कधी सुरू होतं माणसाचं? जन्म झाला की कर्म सुरू होतो। जन्म म्हणजेच कर्म। जन्म झाल्या झाल्या मुलगा रडलं की आपण हसतो, ते मुलगा रडत असतं। बघा, जन्म झाल्यानंतर ज्या आईबायांनी आपल्या बाळाला जन्म दिले असतील त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असते। जर ते पोरगं रडलं तर सगळं वातावरण बदलतं, सगळे हसत राहतात। बघा, ते रडत असतं, आपण हसत असतो। आणि ते पोरगं रडलं नाही तर सगळे रडायला, अहो ते पोरगं रडत नाही, रडत नाही, रडत। म्हणजे रडणं हा माणसाचा पहिला कर्माचा भाग आहे। या जगात माणूस पहिल्यांदा रडत जन्माला येतो आणि मरताना सगळे रडत असतात, आणि जो मरतो ना तो हसत असतो। आता हे चिंतन तुम्हाला माहित नाही अजून की रडणं हे 2 अर्थांनी। समाज हसतो आणि ते बाळ रडतं, आणि मेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तो हसत असतो, कारण तो काय असतो? मुक्त झालेला असतो। समजा एखाद्याला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला महिनाभर ठेवून घेतलं, आणि ठेवल्यानंतर 1 दिवस त्याचा जामीन मंजूर झाला, मग तो काय करतो? रडतो का? जामीन मंजूर झाला तो हसत असतो का? कारण तो मुक्त झालेला असतो। तसा या कर्मबंधामध्ये, तसा या मृत्यू लोकांमध्ये आपण जेव्हा येतो ना तेव्हा बंधित म्हणून येतो, तेव्हा बांधलेला असतो। आपण अटक असतो या जगामध्ये। आपल्याला कर्मभूमीमध्ये आपल्याला या जन्मामध्ये जे दिलेलं असतं ते बांधलेलं असतं, आणि मग हा जीव या देहातून, या मृत्यू लोकातून, या भूतलावरून मुक्त होतो। म्हणून तर इथं काकस्पर्श आला, म्हणून तर बामण आले, म्हणून तर पिंड आले, म्हणून तर भात शिजवला, म्हणून तर इथं नैवेद्य दाखवला, म्हणून तर आपण कावळा आला आणि पिंडाला शिवला की टाळ्या वाजवतो का? मुक्त झाला म्हणजे तो हसत असतो आणि आपण रडत बसतो। अहो गेला, आमचा मामा गेला, अहो आमचा चुलता गेला, आमचा भाऊ गेला, अहो गेला, पण तो ज्या कामासाठी आला होता त्या काम करायला निघून गेला। आपण या जन्मात कशासाठी आलो? पैसे कमवायला आलो का? पद कमवायला आलो का?
प्रतिष्ठा कमवायला आलो का, ऐश करायला आलो का, आपल्याला याच्यासाठी पाठवलं का? समजा एखादा शिक्षक शाळेमध्ये नेमणूक झाली त्याची आणि त्याला शाळेमध्ये पाठवलं, त्याला काय तिथं पत्ते खेळायला पाठवलं जातं का, जेवायला पाठवलं जातं का, झोपायला पाठवलं जातं? त्याला शाळेत पाठवलं जातं शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. मग जर तो शाळेत गेला, त्याची बायोमेट्रिक हाजरी लावली आणि त्यांनी दिवसभर शिकवलंच नाही मुलांना, संध्याकाळी परत हाजरी लावली आणि इमानदारीत रोज चकरा मारल्या, काय होईल? काहीच होणार नाही. पिढी बर्बाद होईल, त्या पिढीचं नुकसान होईल, ती विद्यार्थी शिकणार नाहीत आणि शाळेत रोज हेलपाटे मारून शिंगर हेलपाट्यानीच मरतील, गाढव वयानी मरल. मग ही जी पद्धत आहे हीच पद्धत जीवनाची आहे. तुम्हाला मला या जन्माला पाठवलं कशासाठी? या जन्माला पाठवण्याचा उद्देश धर्मशास्त्रामध्ये दिलाय की जन्मोजन्मीच पाप पुण्य, या पुण्याच्या आणि पापाच्या प्रायचित्यासाठी, पुण्याचं फळ भोगण्यासाठी आणि पापाचं प्रायचित्य घेण्यासाठी हा जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला. आता हेही वाक्य तुम्हाला कळणार नाही बरं का, लवकर कळणार नाही. तुम्ही म्हणाले हे काय सांगता? बरं त्यात आम्ही पडलो डॉक्टर माणसं. डॉक्टर माणसांनी नेहमी पेशंटच्या आजाराबद्दल वर्तमान काळात बोलावं ना. समजा एखाद्या माणसाला डायबिटीज झाला असेल, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी साखर तपासावी, साखर वाढली असेल तर गोळी द्यावी. अरे पण हाच प्रश्न आम्हाला जेव्हा विचारला जातो ना भाऊ, एखादा डायबिटीज झालेला आमच्याकडे येतो ना आणि आम्ही त्याला फार आयटीत सांगतो, बाबा तुला डायबिटीज झाला. तो डायबिटीज झाला, डॉक्टर साहेब डायबिटीज का होतो बघा बरं का. आता हळूहळू नीट ऐकून घ्या. बारीक आहे का? बारीक ऐकलं का तुमच्या लक्षात येईल की नेमकं प्रवचन कशासाठी असतं. प्रवचन म्हणजे नुसतं देवाचं नाव घेऊन टाळ कुटण्यासाठी नसतं. प्रवचन म्हणजे जगाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या उद्धारासाठी असतं, म्हणून त्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन म्हणजे भगवंताने दिलेलं वचन. हे जसं आपल्या शाळेमध्ये एखाद्या विषयाला अशी एक प्रश्नावली असते की हे वाक्य संदर्भात स्पष्टीकरण करा. 10 मार्काला प्रश्न असतो की हे शिवाजी महाराजांच्या गड आला पण सिंह गेला, हे वाक्य संदर्भासह स्पष्टीकरण करा. मग आता याला 2 गोष्टी पाहिजेत, एक तर स्पष्ट करता आलं पाहिजे आणि संदर्भ देता आला पाहिजे. नाही तर सिंह म्हणजे सिंह कसा असतो, हेलीत बसला, शिवाला शेपटी असते, शिव अशी असतो, शिव झोपलेला असतो, शिव जंगलचा राजा असतो. याला स्पष्टीकरण म्हणत नाही, याला संदर्भही म्हणत नाही. सिंह गड आला पण सिंह गेला हे ज्याच्यासाठी लागू आहे त्याच्यासाठी संदर्भ समजला पाहिजे. आणि म्हणून हा विषय समजून घ्या. एखादा पेशंट आमच्याकडे येतो, आम्ही त्याला तपासणी करतो, त्याला सांगतो तुला डायबिटीज झाला, आणि तो लगेच बदलतो. तो लगेच म्हणतो डॉक्टर साहेब डायबिटीज का होतो? आता खरं सांगतो बरं का, जगातलं सत्य सांगतो. आज गुरुवार सकाळपर्यंत जगातलं संशोधन सांगतो तुम्हाला. आता हे संशोधन सांगण्याचा अधिकार महाराजांना का नाही? कारण ते डॉक्टर नसतात. म्हणून आम्ही या पुणे विद्यापीठातले गोल्ड मेडलिस्ट MD असून सुद्धा तुम्हाला जगातलं सत्य सांगतो की आज सकाळी इथं येईपर्यंत कुठेही तुम्ही संशोधन करून पाहिलेले संशोधक पाहिले, कोणत्याही गुगलवर जाऊन संशोधन पाहिलं तर एक वाक्य सत्य सांगतो की जगात होणाऱ्या आजारापैकी 70% आजार का होतात हे कुणालाच माहित नाही. कोणालाच म्हणजे काय? डॉक्टरला, या डॉक्टरला, फार हुशार डॉक्टरला. अहो हे पुस्तकालाच माहित नाही. ज्यांनी पुस्तक लिहिले, ज्यांनी आमचे ग्रंथ लिहिले, ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलंय? हा थोडा इंग्रजी शब्द सांगतो. आमच्या मेडिसिनच्या पुस्तकात एक आजार लिहिला, दम्याचा आजार. त्याच्या पुढे त्याचं कारण दिलं, अननोन इटिओलॉजी, अज्ञात कारणाने होतो. डायबिटीज काय होतं? अज्ञात कारणाने होतो. ब्लड प्रेशर काय होतं? अज्ञात कारणाने होतं. माणसाला अटॅक काय येतो? अज्ञात कारणाने येतो. अटॅक मध्ये ज्याला अटॅक आला ते सगळे मरतात का? सांगू शकत नाही. कोरोनामध्ये ज्यांचे स्कोर 0 होते ते जगले का? सांगू शकत नाही.
ज्यांचे स्कोर 25 होते ते मेले का सांगू शकत नाही. अनेक 25 स्कोर वाले जिवंत आहेत आणि अनेक 0 स्कोर वाले मेलेले आहेत. आणि काय घेऊन बसले या जगात? मग डायबिटीस मला विचारतो, डॉक्टर साहेब का झालं असं डायबिटीस मला? मग आम्ही आमच्या हळूहळू आमची अक्कल पाजायला लागतो. तुझ्या आईला होता का भाऊ? तर नाही ना, आमच्या आईला नाही. तुझ्या बापाला होता का? नाही भाऊ. तुझ्या आज्याला, तुझ्या आत्याला, तुझ्या मामाला, तुझ्या मावशीला आम्ही सारी खाणे सोमवारी काढिलो. मग तेव्हा कोणालाच नव्हता. तू गोड खातो का? तू आळशी आहे का? तो म्हणतो नाही राव, मी तर मीठ मिरची खातो, भाकरी खातो, कष्ट करतो का आळशी आहे? अहो मी रोज सकाळी कामाला जातो. आणि मग आम्ही हळूच सगळं आमचं भांडवल संपलं का आम्ही एक वाक्य वापरतो. आता बघा बरं का, वाक्य नीट ऐकून घ्या. जर हिंदू असेल तर तो डॉक्टर म्हणतो, भाऊ तुला सांगू का, देव जाणे. कोण जाणे? देव जाणे. तो डॉक्टर जर मुसलमान असेल ना तर तो म्हणाल भैया अल्लाह जाने. काय म्हणतो? अल्लाह जाने. आणि तो जर ख्रिश्चन असेल ना तर तो म्हणतो हू नोज गॉड नोज. बघा बरं का, आता नीट वाक्य आहे का? तुम्ही थोडे समजदार आहात, समजून घेण्याचं प्रवृत्ती आहे तुमच्यात. गॉड नोज म्हणजे याचा काय अर्थ होतं? वी डोंट नो, हमें जानकारी नाही. देव जाणे म्हणजे आम्ही न जाणे. आणि म्हणून तर या जगात परमार्थशास्त्र विकसित झालं. नाही तर डॉक्टर लोकांचे पुतळे झाले असते, डॉक्टर लोकांचे दर्शन झाले असते, डॉक्टरनी जर लोक वाचवले असते तर लोकांनी देवाच्या पूजा करीत बसले, बारीला लागले नसते. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात? वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी, प्रारब्ध ते पुरी उरी, अंगी दैवत संचरे, मग तेथे काय उरे, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करावे लागे पती. बघा बरं का, नवसानीच पोरं झाले असते तर बायानी लग्नच नसते केले. बाया गेल्या असते देवा, दारात गेल्या असते देवा, जाऊन दे म्हणून लग्नाची झंझट, संसाराची झंझट नको. तू एखादं बाळ द्या मला, कोणतं का असं ना, मुलगा मुलगी, मी सांभाळीन आयुष्य. पण ही प्रक्रिया आहे का जगात? नाही. स्त्री पुरुषांचा जोपर्यंत एकमेकाशी हा क्षण, हा विषय जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत अपत्य प्राप्ती होत नाही. झाडाला फळ सुद्धा या क्रियेतून होतं. त्याला ही क्रिया नसेल तर या झाडाला फळ सुद्धा लागणार नाही. एखाद्या वनस्पतीला फूल सुद्धा उमलणार नाही जर ही क्रिया जगात नसेल तर. कोणती? हा जो विषय आहे ना, लिंग, स्त्री आणि पुरुष, हा स्त्री पुरुष फक्त माणसालाच आणि जनावराला जोडला का? गाय आणि बैल याच्यासाठी जोडला का? वाघ आणि वाघीण याच्यासाठी जोडला का? नाही. अरे तुम्ही आम्ही जीवशास्त्र शिकलो ना, प्रत्येक फुलामध्ये काय असतं? स्त्री केशर आणि पुकेशर. म्हणजे फुलांना सुद्धा लिंग आहे ना. म्हणजे या जगात लिंगहीन काही नाही. आणि या सगळ्या लिंगात आपण अभ्यास कशाचा करतो? ज्योतिर्लिंगाचा. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? भगवंताचं लिंग. त्या भगवंताच्या लिंगाला काय म्हणतो आपण? तुम्ही सांगा. एखाद्या महादेवळाच्या देवात गेला आणि तिथं सांगितलं ही महादेवाची पिंड आहे, हे महादेवाचं लिंग आहे. मग त्या लिंगाचा उच्चार कसा करता? तो लिंग का ती लिंग? त्याचा उच्चार करतो ते ज्योतिर्लिंग. बघा बरं, ते ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग आहेत. आपण त्याचा उल्लेख पुल्लिंगी करतो का स्त्रीलिंगी? त्याचा उल्लेख आपण नपुंसकलिंगी करतो. ते ज्योतिर्लिंग म्हणतो. पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये त्याला तो म्हणतो, तिला ती म्हणतो. पण यांचाच आत्मा ज्या वेळेस 10व्याला येतो, इथं पुरुषाच्या आत्म्याला काय म्हणतो? तो आत्मा. आणि बाईच्या आत्म्याला काय आपण असं म्हणतो का ती आत्मी? नाही, आपण म्हणतो तिचा तो आत्मा. म्हणजे आत्मा कसा आहे? पुल्लिंगी आहे. बघा बरं का, नीट लक्षात ठेवा. शरीर कसं आहे? शरीर नपुंसकलिंगी आहे. ते शरीर आहे. तुमचा असू द्या, माझा असू द्या. शरीर कसं आहे? नपुंसकलिंगी आहे. आत्मा पुल्लिंगी आहे. मग हे लिंगभेद कुठून आला? हा लिंगभेद आला या जगाच्या उत्पत्तीपासून. शंकर पार्वती बघा, आपण
इतिहासामधलं महाशिवरात्रीचं पर्व 5 तास साजर केलं. या इतिहासाच्या पर्वात आपण काय पाहिलं? महाशिवरात्री म्हणजे शंकर पार्वतीचा वेडिंग अॅनिव्हर्सरी झाला आपल्या दृष्टीने. आता हे नवीन पोरांना लवकर कळतं म्हणून ही भाषा वापरायची ना. यांचं काय झालं, त्या दिवशी लग्न झालं होतं म्हणून आपण त्यांचा उत्सव साजरा करतो. आपल्या लग्नाचा कधी करतो का नाही करतो याच्यावर नाही, पण त्यांचा मात्र दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव करतो. मग त्यांचा विवाह झाला. शंकर जगाचा कोण आहे? शंकर जगाचा आदिकर्ता आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे जग निर्माण करणारे 3 देव आहेत. आणि त्या निर्माण करणाऱ्या जगाला सृष्टीची चलनवलनाची व्यवस्था सांभाळण्यासाठी विवाह करावं लागला, लग्न करावं लागलं. त्यांचं लग्न झालं, त्यांनाही मुलं बाळ झाले, त्यांचाही संसार झाला. म्हणजे काय, त्यांनाही ही प्रत्यक्ष जीवनाची परंपरा स्वीकारावी लागली. इथल्या सुखदुःखामध्ये राहावं लागलं. रामालाही वनवास भोगावा लागला. कृष्णालाही या जगामध्ये युद्ध करावं, युद्धावरती सहकार्य करून एका बाजूने उभं राहावं लागलं. मग सज्जन हो, हा जन्म कशासाठी आहे? हा जन्म कर्मासाठी आहे, कर्मासाठी आहे. आणि कर्मासाठी माणसाला दिली आहेत कर्मेंद्रिय. काय दिली? कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियाच्या माध्यमातूनच माणूस काम करू शकतो. मग ही कर्मेंद्रिय ज्याच्यावर जोडलेली आहेत, ही ज्ञानेंद्रिय ज्याच्यावर जोडलेली आहेत, तो याचा कोण आहे? कर्ता धर्ता आहे. आणि म्हणून आत्मा या जीवनाचा मालक आहे. अंतःकरण या जीवनाचं मंत्रिमंडळ आहे. 10 इंद्रिय या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री आहेत. आणि याच्यातला मन नावाचा विषय, चित्त नावाचा विषय हा याच्यामधला पंतप्रधान आहे. पंतप्रधान आहे आणि तोच सगळं ठरवतो, तोच सगळं करतो. या भावनेतून, या मनावरती जे काही विचार येतात, जे काही वादळ येतं, जे काही चिंतन घडतं, जे काही निर्णय होतात, तेच आपल्या कृतीतून प्रगट होतात. बघा बरं का, आता इथं थोडं समजून घेत चला. हा विषय फार महत्वाचा आहे आणि तुम्हाला अध्यात्म